हॅलो. हॅलो. हां नमस्कार सर, मी रिलायन्स ऑफिसमधून बोलते कोल्हापूरमधून. आपण कोल्हापूर जिल्ह्यातूनच बोलताय ना? होय बोलतोय की हो. हां 2 मिनिटं बोलू शकते का बोला तुमच्याशी? की काय निवांत आहे, मसरं करायला सोडल्यात. काय बोलला? निवांत आहे बोला की, मसरं करायला सोडल्यात. हां हां रिलायन्स कंपनीने ना कंपनीच्या जाहिरातीसाठी ऑनलाईन मोबाईल नंबरचा सर्वे केला होता. त्या 1000 नंबरमधून 10 नंबर सिलेक्ट करण्यात आले. त्यात तुमचा पण नंबर सिलेक्ट झाला. अभिनंदन. कुठं MIDCत आहे काय? MIDCत नाही सर, रिलायन्स कंपनीकडून बोलते मी. मग कंपनी कुठं आहे? ओ पूर्ण ऐकून घेताय ना तुम्ही? तर म्हटलं तुम्ही निवांत आहे, मग सांगते मी तुम्हाला माहिती. सांगत की. मग हां. कंपनी म्हटलं मला वाटलं MIDCला आहे हो. हो नाही सर, रिलायन्स कंपनीने ना कंपनीची जाहिरात म्हणून ऑनलाईन मोबाईल नंबरचा सर्वे केला होता. त्या 1000 नंबरमधून 10 नंबर सिलेक्ट करण्यात आले. त्यात तुमचा पण नंबर सिलेक्ट झाला आहे. अभिनंदन. परवा आहे ना 2 तारखेला फॅमिली बेस्ड प्रोग्राम आहे आपल्या इकडे कोल्हापूरला. हो. आमच्या मामाचं गाव आहे तिथं. सर मला बोलू तर द्या ना तुम्ही 2 मिनिटं. हां सांगा की सांगा. मग कोल्हापूर म्हटलं समोर आठवलं हो. हां. तिथं आलती का मी? कट्टा आहे की नाही मिरजकर तिकटीला? हो. गवळी कट्टा आहे तिथं आहे मेरा मामाची म्हशी. बरं मी 2 मिनिटं बोलू का? हा बोला की. हां परवा आहे ना 2 तासाचा प्रोग्राम आहे. त्यात आमच्या इथे ना प्रोग्रामला वयाची आणि शिक्षणाची अट आहे. तर वय हो प्रोग्राम सगळे करायला लागलेत आज 31 डिसेंबरला. तुम्ही 2 तारखेला काय ठेवता? सर फॅमिली बेस्ड प्रोग्राम आहे ना म्हणून विचारते. मॅरिड लोकांसाठी. तुमचं वय काय आहे सर? माझं काय सांगू मॅडम, वय सांगायचं नसते बायकासनी. असं बायकून सांगितले. हो सर तुम्ही असं बोलू नका. मी फक्त वय विचारलंय कारण मला आमच्या इथे ना माझ्या बायकून सांगितलेलं नियम आम्ही सगळं फॉलो करतो. हॅलो. हा बोला. ऐका सर, मॅडम ना आणि तुम्हाला दोघांना इन्व्हाइट करायचंय म्हणून दोघांचं वय विचारते. तुमचं एकट्याचं नाही विचारत. लागले ते देऊ काय तिला? हां हां बोला सर. मालकिनीला देऊ काय? द्या मग सांगते माहिती त्यांना. पण तुम्हाला काय वाटलं मी काय त्यांना बोलणार नाही? बोला पाहुण्यासारखं फोन केलायचा 31 डिसेंबरला प्रोग्रामला बोलवायचा. सर तुम्ही फारच निवांत आहे. जरा जास्त डोकं खातोय तुम्ही. सगळेच मला हसताय तिथं. हसायला कोण? हॅलो. मी खरं सांगू तुम्हाला सर मला फोन येतात वाचले काय करायचं? हां पण तुमचं लग्न झालंय ना? नाही पण लग्न होऊन काय करायचं? पण तुमच्या संग कामं सगळं सोडून किती वेळा बोलायचं? आणि काय नसतं सगळं बोलत आहे. तुम्ही त्यापेक्षा सांगू काय, तुमच्या आयुष्याला पण दिशा देणारं एखादं चांगलं पुस्तक वाचा आणि ज्याच्यात तुमचं करिअर ठरेल असं काहीतरी मार्ग तुम्हाला. त्यांच्यासाठी बोलणार तुमच्या ह्या कामातनं काही शिल्लक राहत नाही तुमच्या आयुष्यासाठी. म्हणून नवीन वर्ष उद्या सुरू व्हायला लागले तर आजपासून काहीतरी मागच्या आयुष्याकडे बघा काय काय केलंय आपण. बरोबर ना? काही नसते. तुमचा वापर करून घेतला उद्या सोडून दिलं तिने, तुम्ही गेला निघून. त्यासनी काय दुसरं कोणतरी येऊन बसेल. तुमच्या हातात काय? त्यामुळे आपण काहीतरी काम केलंय ते शिल्लक राहिलं पाहिजे. आणि मग हे असं कॉलिंग करा आणि मग तिथं बोलवा हे त्यांची कामं म्हणा. तू येऊन कर म्हणा रिलायन्स वाल्याला. ह्यासाठी माझा जन्म झालेला नाही. आणि मग काय तर तुमच्या जीवनाचा हेतू उद्याचा दिवस आहे तो ठरवा आणि त्यानुसार काहीतरी टार्गेट ठरवा ना. तुमचं आयुष्य कुठेतरी उंचीवर जाईल. बरोबर ना? ओके सर. येस करा तसं काहीतरी करा. आणि खरंच त्या जॉबला काय करा. त्या स्वेट मार्टिन नावाचा लेखक आहे. स्वेट मार्टिन त्याची पुस्तकं आहेत. अतिशय प्रेरणादायी कथा आहेत. अगदी एक पॅरेग्राफ मध्ये तुम्ही वाचायला लागला की तुम्हाला आजूबाजूला तुमच्या संधी दिसतील. आईला म्हणणार मी इथं कशाला बसलोय. कोणतर थातूर मातूर एखादा बसलोय तिथं तुमच्यावर. तो सांगतो एवढे कॉल कर आणि तेवढे कॉल कर आणि तुम्ही पण लोकांनी पिडता. ह्यासाठी जन्मच झालेला नसतो आपला. बरोबर ना? त्यामुळे तुमचा जन्म ज्यासाठी झालाय ते कशासाठी झालाय ते शोधा आणि त्या जीवन हेतूच्या मागे लागा. त्यासाठी फोन केला तर ते शिल्लक तर राहील. स्वतःचा एखादा प्रोडक्ट घेऊन तुम्ही जर सांगायला लागला त्यातनं 10 जणांनी सांगितलं त्यातनं 1-2 घेतलं तरी सुद्धा तुमचा ब्रँड बनायला तयार होईल. पण ह्यांच्यासाठी किती दिवस काम करताय? बरोबर? हो सर. काय आडनाव तुमचं? आडनाव काय? कोल्हापूरच काय? नाही सर. कुठलं गाव कुठलं तुमचं? पुण्यातले आम्ही. काय म्हटला?
पुण्यात नाही तर ट्रान्सफर झाले. त्या ट्रान्सफरला सांगा पुणे सोडून इकडे म्हणा हे काम करायला आलोय. शिल्लक काहीतरी राहिलं पाहिजे ना आयुष्यात आपल्या. अजिबात नाही. काही चार चांगली पुस्तकं वाचा. जुना डेटा सगळा निघून जाईल. पैशासाठी झालाय ना. पैशासाठीच एक पुस्तक आहे द सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर्स माइंड नावाचं. टी हार्वेकर नावाचा लेखक आहे. मराठीत मिळते. त्या जुन्या संपत्तीच्या फाईल्स बदलून तुमच्यात नवीन संपत्तीच्या फाईल्स टाकते. कशाला इथं बोलवायचं यांच्यासाठी. तुमच्या हातात काहीच नाही. बरोबर काय. हा. तसं पुस्तक एखादं वाचा आणि तुमचं करिअर घडवा. आणि असं मला काही ताप देऊ नका. माझा नंबर तेवढा तिथनं ब्लॅकलिस्ट करून टाका. काय करता येत असलं तर तुम्हाला. हा. ओके सर. चला तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सेम टू यू. हा मालकीनी संग बोलणार आहे का आता. नको सर. आता तर काय बोलू पुन्हा त्याच मला झापते. यस चालेल ठीक आहे.